राजनंदिनी दुपारी झोपली की मग शिल्लक राहिलेले काही काम असतील ना तर ती करायला मला वेळ भेटतो. तर इथे या बॉटल्स आणल्या होत्या मी, कारण अलीकडे पाणी पिणं खूप कमी झालं आहे. म्हणलं याच्या निमित्ताने ॲटलिस्ट हे आपल्याला संपवायचं आहे, असं म्हणून या बॉटल आणल्या होत्या मी. त्या स्वच्छ करून घेतल्या. त्यानंतर गावाकडून काही रताळी आणली होती, तर तीसुद्धा भाजायला ठेवली तव्यामध्ये. बऱ्याच दिवसांपासून मला ही रेसिपी ट्राय करायची होती, म्हणलं आज करूया. तिथे डाळिंबाचे दाणे सोलून फ्रीजमध्ये ठेवून दिले, कारण ते गारच खायला आवडतात मला. रताळी भाजली होती, मग ती तुपात अशी परतवून घेतली आणि त्यानंतर काही मसालेसुद्धा त्याच्यामध्ये टाकले. एका बाउलमध्ये घेऊन मग त्याच्यामध्ये फेटलेलं दही घातलं आणि डाळिंबाचे दाणेसुद्धा त्याच्यावरती पेरले. ते दिसायलाही इतकं सुंदर दिसत होतं. मग विचार करा की ते तुम्ही टेस्टला किती भारी असेल. मी थोडंसं टेन्शनच होतं मला की ते कसं लागेल, पण खरंच खूप टेस्ट भारी होती. त्यानंतर माझी काही ग्रोसरीज होती तर ती भरायला घेतली. आता ही जी जुनी असते तर ती मी अशी वरती टाकते, जेणेकरून ती आधी यूज करू आपण. तर मसाल्याच्या डब्यातले सुद्धा सगळे मसाले थोडेसे इकडे तिकडे झाले होते, म्हणून तो सुद्धा स्वच्छ करून घेतला. सगळे मसाले भरून घेतले. अशाने झोपली ना की माझं असं होतं की हे काम आवरू की ते आवरू. मग पटापट जितकं जमेल तेवढं सगळं करून घेते. नरेंद्र कराडला गेले होते, त्यांना यायला उशीर होणार होता, त्यामुळे ते जेवणासाठी नव्हते. मग राजनंदिनी यांनी माझ्यासाठी इथे वरण भाताची तयारी केली. आणि जेवण केलं आणि बरेच दिवस मी एक टॉय पाहत होते, ते मला घ्यायचं होतं आणि फायनली मी राजनंदिनीसाठी मागवलं. स्क्रीन फ्री टाईम द्यायचं असेल ना की हे एक उत्तम टॉय आहे बाळांसाठी. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.